मनोज जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईला निघणार आहेत आणि त्या ठिकाणी उपोषण करणार आहेत. परंतु त्यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी बच्चू कडू आले होते आणि आज परत येणार आहेत. त्यांच्यासोबत मंगेश चिवटे असणार आहेत. नेमकं काय ड्रॉप घेऊन येणार आहेत आपण जरांगे पाटलांना विचारूया. आज बच्चू कडू आणि मंगेश चिवटे आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत. आपण काही त्यांना सुचवलं होतं, काही आरक्षणासंदर्भात काही गोष्टी सुचवल्या होत्या. त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली. आता ते आपल्यासाठी एक ड्राफ्ट घेऊन येत आहेत. आपल्याशी काय बोलणं झालं का त्यांचं? हो, रात्री बोलणं झालं त्यांच्याशी. आपण त्यांना काल सुचवलं होतं की जे 4 शब्द आहेत ते घ्या आणि त्याचा कायदा किंवा शासन निर्णय करा. आपण त्यांना कालच सांगितलेलं होतं. ते शब्द घेणं आवश्यक आहे. आणि ज्या 54 लाख नोंदी सापडल्या हे विशेष आहे. ते प्रमाणपत्र किती वाटप केलेत त्याची माहिती आम्हाला आत्ता पाहिजे. आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांना किती जणांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत किंवा वंशावळी जुळवल्यात, किती आत्तापर्यंत शोधलेत हेही आपण त्यांना सांगितलेलं आहे. आता ते बघूयात काय मसुदा, काय ड्राफ्ट आहे त्यांचा, ते काय घेऊन येत आहेत. केसेस महाराष्ट्रातल्या ज्या झाल्यात त्याबद्दलही आपण त्यांच्याशी कालच चर्चा केली होती. त्याबद्दलचं त्यांचं काहीच माहीत नाही. आमची 20 जानेवारीची तयारी सुरू आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आहोत, आमच्या कामामध्ये आहेत आम्ही सध्या. बघूयात ते आल्याच्यानंतर आमची तयारी करता करता 20 जानेवारीची त्यांचंही ऐकतो आम्ही काय ते. कारण चर्चाच नुसत्या व्हायला लागल्यात, त्यातून निष्फळ काहीच व्हाय नाही. आणि समाजाला काय मिळालं? मग मला समाज मोठा आहे, चर्चा महत्त्वाची नाही. सोयरे शब्दाहून सर्व चर्चा अटकलेली आहे. परंतु त्या दिवशी जेव्हा बच्चू कडू आले होते तुम्ही असं म्हटले की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं पाहिजे, अशी काही चर्चा झाली का? हा, ते सगळ्याच चर्चा आपण त्यांच्याबरोबर केलेली की ज्या नोंदी सापडल्यात त्यांच्या नातेवाईकांना, म्हणजे परिवारातल्या लोकांना किती जणाला लाभ झाला आहे, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र किती दिले आहेत, यावरही चर्चा केली. की नुसत्या 54 लाख सापडल्यात आणि ते नुसत्या सापडल्यात एवढंच नुसतं गणित करायसाठी नाही ना पाहिजे. त्याचा फायदा लोकांना त्याचे प्रमाणपत्र दिले का, काय केलं ह्या 2 महिन्यात, त्यानंतर त्यांच्या परिवारातल्या किती लोकांना दिले आहेत, अधिकाऱ्यांनी किती टाळाटाळ केली जाणून बुजून देण्यासाठी. 20 तारीख आलीच नसते ना जवळ, तुम्ही 2 पाठीमागेच काम केलं असतं तर सोयरे शब्द त्याच्यात घेतला असता तर ही वेळ आलीच नसते ना मुंबईला मराठ्यांना जाण्याची. आता मराठ्यांनी मुंबईला जायची तयारी केली, कारण आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी हा संघर्ष आम्हाला माहिती आहे. आम्हाला हे माहिती आहे, मी जबाबदारीनं TV 9शी बोलतोय, आम्हाला हे माहिती आहे की सरकार सगळं डावं टाकण्याच्या तयारीत आहे. हो, माझ्यावरती सगळे डावं टाकण्याच्या तयारीत आहे. मला तशी खात्रीलायक माहिती मिळालेली. फक्त तिच्यावर अधिकृत मी आणखीन तिच्यावरती सर्च करतोय हे खरं आहे का म्हणून. नसता माझ्यावर ट्रॅपसुद्धा लावण्याची शक्यता आहे त्यांची. हो, मी हे जबाबदारीनं बोलतोय. म्हणजे शब्दात मला कुठंतरी गुंतवायचं आणि काहीतरी आमच्या रॅलीमध्ये कोणाला तरी घुसवायचं, असं काही लोकांची त्यांच्यातल्याच प्लॅनिंग मला त्यांचेच लोक सांगतात. त्यांचेच अधिकारीसुद्धा सांगतात काय होणार आहे ते. त्यामुळं आम्हीसुद्धा सावध आहेत. मराठा समाजालाही माझी विनंती आहे की रॅलीत चालत असताना आजूबाजूला लक्ष ठेवा, स्वयंसेवक म्हणून काम करा. आपल्यात घुसू शकतात. कारण तो येवल्याचा पण बोलताना की 200 रिव्हॉल्वर विकत घेतल्यात, अमका केलं तमका केलं. आमचे मनगट लय बळकट आहेत मराठ्यांची. हो, म्हणून मराठ्यांना विनंती, सगळे सावध राहा. आसपास आपल्या कोणी हिंसाचार घडून आणायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा. कोणी जाळपोळ करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा. कारण घडून ते आणू शकतात. सरकारचे काही मंत्री, त्यांचेही नावं माहीत आहेत मला, फक्त ते अधिकृत नावं येणार. बहुतेक रात्रीही सरकारची खूप मोठी बैठक झाली. हे मी खूप जबाबदारीनं बोलतोय आज की त्यांचीही रात्री खूप बैठक झाली. आज काही जणांचा खूप काही विरोध आहे की मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल. सरकारमधील लोक आहेत. हो, मी फक्त खात्री करतोय, उद्या संध्याकाळपर्यंत मी खात्री करणार ते मंत्रीसुद्धा कोण आहेत की त्यांच्यातल्या चर्चेत असंही घडून आलंय की काहींना विरोध दर्शवलाय, आरक्षण द्यायचं नाही, तर काहींना असा दर्शवलाय की यांना मुंबईत पण येऊ द्यायचं, पण लक्ष द्यायचं नाही, मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही, मराठ्यांना किंमत द्यायची नाही, असंही त्यांनी काहीतरी ठरवलंय. ही आमच्या कानापर्यंत कुणकुण आलेली. आम्ही शोध घेतोय ते कोण आहेत. 100% नाव असं शोध लागणार आहे. त्यांनी हेही रचेलं आहे. आणखीन त्याचीही माहिती आम्हाला मिळाली की मराठ्यांच्या खूप काही लोकांचं जे सामाजिक क्षेत्रातून राजकीय फायदा उचलत होते, यांच्या खूप मोठ्या दुकानदाऱ्या बंद पडलेल्या त्या राज्यात. म्हणजे मी मराठा समाजाच्या कानावरती ही गोष्ट जावी म्हणून ही जबाबदारीनं मी आज सकाळी ह्या गोष्टी बोलायला लागलो की सरकारमधल्या काही मंत्र्यांनी असे डाव रचलेत की त्यांना एकत्रित करून
मराठ्यांच्या विरोधात पत्रकार परिषदा किंवा कार्यक्रम घ्यायला लावायचे, त्यांना चॅनलवरती डिबेटला पाठवायचं, असंही सरकार पक्षाकडूनच प्रयत्न सुरू आहेत. सरकार पक्षाकडून. कारण मी काय वाईट करायला लागलो? मी गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे, सगळ्या मराठ्यांना मिळालं पाहिजे यासाठी काम करतोय. मग आता हे महाराष्ट्रात 6 करोड मराठा एकीकडे आणि 50-100 जण एकीकडं काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सगळा मराठा एकतर्फी. परंतु काय करायचं म्हणून ज्यांचा राजकीय करिअर ज्या समाजाच्या जीवावर चालत होतं, यांच्या दुकानदाऱ्या ज्या समाजाच्या जीवावर चालत होत्या, ह्या दुकानदाऱ्या यांच्या पुऱ्या बंद पाडल्यात मराठा समाजानं. आणि मी मराठा समाजाची लेकरू म्हणून काम करतोय प्रामाणिकपणे. म्हणून मी इतकं मोठं दुखणं झालंय त्यांचं, की प्रचंड मोठं दुखणं झालंय. मी नको आहे त्यांना. हे सरकार पक्षाचंही म्हणणं आहे आणि त्या ज्यांच्या दुकानं बंद पडलेत त्यांचंही म्हणणं आहे. त्यांच्या पोटात इतकी आग व्हायला लागली, कारण समाजाच्या जीवावर त्यांची नेतेगिरी आणि दुकानदाऱ्या चालत होत्या. हे पुरं बंद पडल्यामुळं ते पूर्ण भुईला टेकलेले. मग आता काय, तर मग सरकार पक्षातल्याच काही लोकांनी त्यांना पाठबळ द्यायचं आणि मराठ्यांच्या विरोधात उठवायचं आणि मला काही करून त्रास द्यायचा. पण मराठा समाजाला माझी विनंती, हे नेते बनण्यासाठी आपल्यातलेच काही हापापलेले असतील महाराष्ट्रातले, यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या असत्या. परंतु संकट काळात मला साथ द्या, कारण मी गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देणार आहे. त्याशिवाय मी हटत नाही. सरकारने मला तिथं गोळ्या जरी घातल्या तरी मी हटणार नाही आहे. हे मात्र मी जबाबदारीनं बोलतो. यांच्या ज्या बैठका चालल्या सरकारच्या, ज्या काही मराठा समाजात जाणून बुजून इकडून तिकडून काही लोकांना सापडायला लागले, ज्यांचं राजकीय सामाजिक वापर करून, मराठ्यांचा वापर करून ज्यांनी राजकीय करिअर घडवलंय, यांना काहीतरी जाळ्यात ओढून काहीतरी नादी लावून यांना पुढं घालून मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावायचं किंवा कार्यक्रम घेऊन बोलायला लावायचं. हे जे 5-50-100 जण महाराष्ट्रात आहेत, अशांचे हाताशी धरून यांचं काम चाललंय. म्हणून मराठा समाजाला विनंती, संकट काळात फक्त माझ्यासोबत राहा, कारण मी मरुस्तर मागं सरकत नाही. सरकारला किती जबाबदारी करायला आहेत. मला अशीही माहिती मिळाली की गुजरातपासून फोर्स बोलवला आहे. म्हणजे ते संरक्षणासाठी बोलावलं असेल. मी काय म्हणणार नाही की कसले आरोप मी करणार नाही. गुजरात किंवा अनेक दुसऱ्या राज्यातून सुद्धा फोर्स बोलवलेत की ते संभाजीनगर की बीड द्यायचं आहे, हेही आणखीन कन्फर्म झालेलं नाही. बीडला मला वाटतं संभाजीनगरला आलेले आहेत ते, पण आता कुंकड द्यायचं आहे, त्यांना ड्युट्यासुद्धा माहीत नाहीत. हेच आम्हाला सरकार पक्षाच्याच लोकांकडून कळतात माहित्या. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की मी याची खात्रीलायक माहिती घेतल्याशिवाय मी अधिकृत या माणसाच्या नावावर बोलणार नाही. ही शक्यता आहे. मला सांगितलेलं हे मी पक्क धरणार नाही, परंतु मी याची पुरी शहानिशा करणार आणि मग मात्र मराठा समाजासमोर आणणार आहे. पण मराठा समाजाला माझी TV9च्या माध्यमातून विनंती, या संकट काळात आता पाठीशी उभा राहा. सरकारनं कितीही षडयंत्र असले तरी हा मनोज जरांगे मुलगा तुमच्या लेकरासाठी 1 इंच सुद्धा हटणार नाही. मरण जरी आलं तरी सरकार पुढं 2च पर्याय आहेत. एक तर 6 कोटी मराठ्यांच्या त्यांना कत्तली करावे लागणार आहेत, तरच आम्ही हटणार आहेत. तोवर हटत नाहीत. एकही मराठा तुम्हाला मरायला भेटणार नाहीत. आणि आमचा असाही प्रश्न आहे की केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला मराठे का नको आहेत? मराठ्यांचे शांततेचे आंदोलनं का नको आहेत? मराठ्यांकडून सत्ता पाहिजे. मग मराठे किंवा मराठे का नको? मराठ्यांचे आंदोलनं मुंबईत का नको? तुम्ही का अडवणार? का तुम्ही अंतरवालीसारखा लाठीचार्ज करण्याचा प्रयोग करणार? का तुम्ही का तपासण्या लावल्यात? बिनतारी संदेशी का पाठवले? लोकांचे ट्रॅक्टर का मोजताय? लोकांचे किती येणार आहेत का मोजताय तुम्ही? इतकं दडपण का? तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत का बैठका घ्यायला लागले? बैठका तुम्ही मराठा आरक्षणासाठी घेतल्या का? मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठका आहेत का? तुम्ही यासाठी बैठका घ्यायला लागले की मराठा जेरीस आणायचा, लक्ष द्यायचं नाही. म्हणजे मुंबईत आलेला करोडो मराठ्यांचा अपमान करायचा तुम्हाला. लक्ष नाही देऊ, लक्षच द्यायचं नाही. जे लक्ष देतात मंत्री, त्यांना म्हणायचं तुम्ही लक्ष देऊ नका. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा सरकारमधलेच मंत्री दबाव आणणार, तुम्ही लक्ष देऊ नका म्हणून मराठ्यांच्या आंदोलनाकडे. हे षडयंत्र इथून पुढं होऊ शकतं. कोणचे शब्द चुकलेत किंवा रॅलीमध्ये काहीतरी हिंसाचार घडून आणायचा कोणाच्या तरी माध्यमातून, सरकार पक्षाचेच लोक घुसवायचे असं करून आणि ते मराठ्यांचे आंदोलन घालायचं, हेही प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मराठा समाजानं आसपास सावध राहा. आपल्या शेजारी जर कोणी असा प्रयोग करायला त्याला जागेवर दाबून धरा आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. तुम्ही म्हणताय सरकार दगाफटका करायच्या तयारीत आहे, पण कुठेतरी तुम्ही शिंदे साहेबांवर म्हणजे मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मग आता धोका होतोय तुमच्यासोबत? मला अधिकृत माहिती मिळेपर्यंत
मला ही सत्यच माहिती मिळालेली, ही खोटी नाही, सांगणारा कच्चा नाही, सांगणारा त्या ताकदीचा आहे. परंतु मी तरीही एक समाजाचा आंदोलक म्हणून जबाबदारीने याच्यावर विश्वास नाही ठेवणार. मी याच्यात आजपर्यंत घुसणार. कारण आम्ही सुद्धा आमच्यामध्ये टीमा पेरलेल्या आहेत. रॅलीमध्ये, मुंबईतल्या उपोषणामध्ये सुद्धा CID सारख्या, SIT सारख्या आम्ही सुद्धा टीमा पेरलेल्या आहेत. आम्ही सुद्धा फौजफाटा आमचा तयार केलेला आहे. आम्ही सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवणार. जसे त्यांच्या साध्या कपड्यात आमच्या रॅल्यात सभात घुसतात, तसे आमचेही पोरं सगळ्या बाजूला राहणार आहेत. कोण उद्रेक घडून आणायला आलाय, तो मराठ्यांचा आहे का इतरांचा आहे, तो सरकारचा आहे का कोणाचा आहे, का काही प्रसिद्धीसाठी हपापलेत आणि ते जाणून बुजून हे करायलेत. काही तर असेही प्रयोग होणार आहेत, काही असे प्रयोग होणार आहेत ज्यांचं समाजाच्या जीवावर दुकानदाऱ्या बंद पडल्यात आणि त्याचं करिअर खलास झालंय. ते आमच्या रॅलीसुद्धा येणार आहेत. परंतु आम्ही काहीही कुणी रॅलीतलं नाही बोललं तरी बोललं म्हणून बाहेर जाणारे आणि इकडे येऊन कार्यक्रम घेणारे, अशीही सरकारने त्यांच्याकडून तयारी करून घेतली. म्हणजे प्रात्यक्षिक म्हणून त्याला आपण. आधी कवायत असते, आल्याच्या नंतर पोलिसांचा एक फौजफाट्याचा राऊंड असतो, तसे प्रकार त्यांच्याकडून करून घेतलेत 15 दिवसापूर्वी. हे मी खूप जबाबदारीनं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या समाजाच्या पोरांसाठी बोलतोय. त्यांनी त्यांच्याकडून कवायतीसुद्धा करून घेतल्या की तुम्ही आता असं तर तुम्हाला काय मान सन्मान देतातच, तुम्ही काय 5-50 जण असताना महाराष्ट्रातले आणला, पण तुमचं काय, समाजाचं काय होणार, समाज किती दिवस असतो, तुमचं साधून घ्या. मग काय कारण करायचं, तर कारण काहीच नाहीये. मी तर सगळ्याला सन्मान देतोय. डाग लागलेला असला नसलेला दोघांनाही मातृत्वाची भूमिका निभून मी त्यांना सोबत घेऊन चाललोय. मी तर अंतर देत नाही. मग काय करायचं, मग जा रॅलीत. तुम्ही आम्हाला रॅलीतून बाहेर काढलं म्हणा, हाकून दिलं म्हणा, मग तुम्ही प्रेसा घ्या, मग तुम्ही त्याच्यानंतर सभा घ्या, कार्यक्रम घ्या. असे डाव सरकारने त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला डाग लागण्यासाठी सुद्धा सरकार पक्षातल्या काही मंत्र्यांना हे सुद्धा सुरू केलेलं आहे. आपण याबाबत काही मुख्यमंत्र्यांना सूचना करणार का? मला आवश्यकता नाही ते करण्याची. माझ्या समाजाला सांगणं मला गरजेचं आहे. सरकार माझं नाही आहे, समाज माझा आहे. माझं सरकार माझा समाज आहे. मला समाजाला सांगणं गरजेचं आहे. फक्त सावध राहायचे, भ्यायची गरज नाही कोणाला. मराठी भेट नसतात कोणाला, भ्यायची नाही गरज, फक्त सावध राहायचे. मी इतक्या सकाळी TV 9च्या माध्यमातून याच्यासाठी बोलतोय की मला रात्री 4 वाजेपर्यंत सारखे संदेश होते. राज्यात 15 दिवसापासून काय काय घडतंय आणि काल दिवसभरात आणि रात्रीत काय काय घडलंय, हे सरकारमध्ये पण आणि विरोधी पक्षामध्ये पण दोघातही काय काय घडलंय. आणि समाजात असंतुष्ट असणारे आत्मे की जे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झाले, मराठ्यांच्या जीवावरती त्यांचं आत्तापर्यंत दुकानं चालत होती. मी गोरगरीब समाजाचं काम करायला लागलो, त्यांना मी आता खपायला लागलो नाही. मी खपत नाही आहे त्यांना आता. सरकारही मला शत्रू मानणार आणि हे 5-50 जण आहेत ते पण. कारण यांना ह्यो कायमचा मुद्दा आता आरक्षणाचा संपायला लागला आणि बहुतेक यांना संपवायचा नव्हता. हे असंच घोळत ठेवायचं होतं आणि त्याच्यावरती यांना मोठं होत राहायचं होतं. अरे इतकं वाईट विचाराचं वागू नका. तुमचं एकाचं कल्याण होईल, तुमच्या पोराचं कल्याण होईल, 1-2 पोरांचं, तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या, तुमच्या बायकोचं चांगलं होईल, तुमच्या बापाचं होईल, पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल याची भान ठेवा. आणि अकली धरा जरा. ह्या सरकारच्या एखाद्या मंत्र्यांचं ऐकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतः नेता बनण्यासाठी समाजाचं वाटोळं करू नका. इथं आया बहिणीचे डोके फुटलेले ते अंतरवालीत, तरी कोणाला हाव नव्हती नेता बनायची आणि पुढे होऊन काम करायची. त्यांचे डोके यासाठी फुटले, फुटू द्या, पण माझ्या जातीला न्याय मिळू द्या. 250पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेलेत. त्यांच्या आया बहिणीच्या कंपाळावरचे कुंकू पुसले. त्यांच्या कुटुंबातला एक बी माणूस म्हणला नाही, एक बी माणूस म्हणला नाही की मला नेता व्हायचंय. आमचा जीव गेलाय, नेता व्हायचं एक बी नाही म्हणलं. उलट त्यांची अशी अपेक्षा आहेत, आमचा जीव गेलाय, आमच्या नवऱ्याचा गेलाय, आमच्या भावाचा गेलाय, आमच्या लेकाचा गेलाय, आमच्या बापाचा गेलाय. त्यांचं स्वप्न फक्त आता पूर्ण करा. त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी लढा. आम्ही तुमच्यासोबत आहे. इथं कोणाला नेता नाही व्हायचं, मला सुद्धा नाही व्हायचं. हे मराठ्यांचं आरक्षण मिळालं ना, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रामाणिकपणे सांगतो, आरक्षण मिळालं एखाद्या डोंगरात जातो. मला काय काम करायचं नाही दुसरं. मला नेता बनायचं नाही, मला नेतृत्व करायचं नाही, मला काय नाही करायचं. फक्त या गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आरक्षणामुळे अश्रू यायला लागले, ते पुसायचे म्हणून मी काम करतोय. पण ह्या
तळपळलेले लोक जे आहेत, ज्यांचं पूर्व बंद पडलंय, यांच्याशी संगनमतानं कट रचण्याचं काम सरकारचे काही मंत्री करायला लागलेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा काही करायला लागले. त्यामुळे माझी त्यांना सुद्धा त्या 50-50-100 जणांना विनंती, मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हायला लागले. तुमच्यामुळं जर समाजाचं वाटोळं होत असलं तुम्ही बाजूला राहा, होत नसेल तर तुम्ही समाजाच्या सोबत राहा. परंतु तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणाचं तरी ऐकून कार्यक्रम घेणार, राज्यभर कुठं पत्रकार परिषदा घेणार, किंवा तुम्ही कोणाच्या डिबेट करणार, कोणाच्या चॅनलच्या हेड ऑफिसला जाऊन बसणार, कुणी कुठं सोशल मीडियावरती टाकणार, कोणी कुठं वेगळे प्रयोग करणार, कुठं सभा घेण्याचा प्रयोग करणार, कोणी कुठं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार. हे करू नका. गोरगरीब समाजाच्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघा. तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला नेता बनण्यासाठी समाजच नाहीये, तुमच्या ताकदीवर लढा. त्याला काढा बाहेर. तुमच्या समाजावरती लढा, तुम्ही तुमच्या नंतर ताकदीवरती लढा. सरकारचे शिष्टमंडळ आता संभाजीनगरला पोहोचले, तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल, कसं बघताय? तो विषय वेगळा आहे. मी समजूत मी मोजीत नाही कोणची समजूत आणि फेमजूत. मला तर कोणाच्या समजुतीचं देणं घेणं नाही, मला माझ्या समाजाचं देणं घेणं. मी उभं आयुष्य या समाजासाठी दिलेलं आहे. मी आजही मरायला भेट नाही आणि मी समाजाला सांगतो, तिथं गेल्यावर छातीवर गोळ्या घ्यायची वेळ आली तरी मी झेलत. मी माग हटत नाही. फक्त तुम्हाला माझी आज TV 9च्या माध्यमातून प्रामाणिकपणानं विनंती आहे, या मनोज जरांगेंनी जी मराठा समाजासाठी जो गोरगरिबांसाठी विचार दिलाय, मराठा समाज एक झालाय, मराठा समाजाला आरक्षण मिळतंय. जरी मी असलो नसलो तरी तुम्हाला सांगतो, विचार मरू देऊ नका. विचार बी नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शांततेचं आंदोलन बी थांबू द्यायचं नाही. ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी. मी खेटायला त्यांना तयार आहे. कोणी येऊ द्या, सरकार येऊ द्या, विरोधी पक्ष सुद्धा येऊ द्या, सगळ्याशी खेटायला माझी तयारी आहे. आणि कोण सरकारनं निवेदन पद्धत ज्या टीमा केल्यात त्यांचे सुद्धा मी खेटायला तयार आहे. ज्याला नेता बनण्याची हौस आहे, ज्याला प्रसिद्धीची खूप हाव आहे, ज्याला विनाकारण स्टंट करायची लय हौस आहे, स्वतःचं फक्त नाव मोठं व्हायसाठी, जातीच्या नावासाठी जो करत नाही त्यांना मी खंबीर आहे, त्याची काळजी करायची गरज नाही. मी सुद्धा एवढा सोपा नाही, पण माझी त्यांना विनंती आहे, समाजासाठी 4-4 पावलं मागं सारखा. तुमचे आमचे काही मतभेद असतील नंतर बघा, आरक्षण मिळाल्यावर खूप दिवस आहेत, सरकार हीच संधी साधणार आहे. पण तुमचं थोडा लॉस होईल, नुकसान होईल, होऊ द्या. तुम्हाला थोडी प्रसिद्धी कमी मिळून द्या. तुमचं कुठं पेपरला नाव येत नसेल तर नका येऊ द्या. समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. तुमचे नाव यासाठी, तुमचे फोटो यासाठी तुम्ही जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला तर मराठा समाज सुद्धा आयुष्यातून संपवणार आहे सगळ्याला, राजकीय आणि सामाजिक करिअरमधून सगळ्यांना. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ते म्हणतात सरकार कट करतंय, परंतु जरांगे पाटील 20 तारखेवर ठाम आहेत, मुंबईला जाणार आहेत. अरे मी कोणालाच रोखत नाही. सरकारच काय, कोणी येऊ द्या, मी कोणालाच रोखत नाही. यांनी जे आता गाव लेवलवर, तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर जे सरकारनं चौकशा करायला लावल्यात, गृहमंत्र्यांनी जे आदेश दिलेत ते आमच्या ध्यानात आहेत. मध्ये तो उपमुख्यमंत्री सुद्धा बोलला होता, त्याच्यावरती बी आमचं बारीक लक्ष आहे. मुख्यमंत्री सुद्धा हा म्हणतात आणि करत नाहीत, यावर सुद्धा आमचं लक्ष आहे. आम्ही कोणाचीच बाजू घेतो असं का नाही. विरोधी पक्षाने किती वेळेस साथ दिली, किती वेळेस मागं सरकारलेत, हे आम्हाला माहिती. आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी किती राजकीय लोक उभा आहेत हे आम्हाला माहिती. कोणचे आमदार अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोललेत हे आम्हाला माहिती. आणि आता या रॅलीत या राज्यातले मराठ्यांचे आमदार आणि मंत्री, माजी खासदार किती सहभागी होणार आहेत हे आता आम्ही उघड्या डोळ्यानं 20 जानेवारीला बघणार आहे. किती ताकदीनं लोकाला घेऊन मराठ्यांचे आमदार, मंत्री, खासदार येणार आहेत 20 तारखेला रॅलीत, हे आम्ही उघड्या डोळ्यानं बघणार आहेत. आम्हाला माहिती आहे कोण किती आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी खस्ता खाणारे, किती रक्त जाळणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. अरे आम्ही रक्त सांडायला मराठ्यांसाठी खंबीर आहेत, त्याची काळजी नका करू. हे विरोध करणारे, फिरणारे यांना तर मोजीतच नाहीत आम्ही. तुम्ही किती असले, किती गटवाळ्या उडून लावल्यात आम्ही, पण आपलेच लोक. विश्वासघात करू नका. संकट काळात पाठीशी उभा राहा. आणि तुम्हाला उभा नसन राहायचं तर गपचिप राहा. तुमच्या प्रसिद्धीसाठी त्या एखाद्या राजकीय मंत्र्याचं किंवा एखाद्या राजकीय आमदाराचं किंवा एका विरोधाचं ऐकून मराठ्यांच्या आंदोलनाला किंवा त्यांना डाग लावायला आडवी येऊ नका. उगाच रॅलीत येणार, बाहेर काढलं म्हणून नाटकं करणार, इकडं तुम्ही प्रेस घेणार, हे 20 जानेवारीच्या तयारीचा आधीच आम्हाला कळालंय. रॅलीत हे कोण घुसणार आहेत नाराज आणि मनानच बाहेर जाणार आहेत आणि म्हणणार आहेत त्यांच्या लोकांनी आम्हाला बाहेर काढलं किंवा मी बाहेर काढलं, आम्हाला अमकच होत नाही, आम्ही अमकच केलेलं आहे म्हणून आम्हाला किंमतच देत नाहीत.
इथं सगळ्या मराठा समाजाला किंमत आहे राज्यातल्या. तुम्ही एकटे काय नवसाचे नाहीत कोणी राज्यातले, आणि मी बी काय लय नवसाचा नाही. मी जातीसाठी करतो, तुम्ही जातीसाठी करायचं. प्रसिद्धीसाठी नाटकं करून त्यातून बाहेर जायचं. कोणत्या तरी मंत्र्याने तुम्हाला फूस लावली, त्याचं ऐकायचं, तेव्हा कधीतरी काहीतरी देईन तुम्हाला, एखादा अर्ध काम फिम देईन, अशी काही शक्यता असेल. त्याच्यासाठी का मराठ्याचं आरक्षणाचं वाटोळं करायला लागला तुम्ही मराठ्याचं वाटोळं करणार एवढ्या मोठ्या आंदोलनाचं? इथं आज लोकांचे मरणाचे हाल झालेले आहेत. पोरांचे वाटोळे व्हायला लागले शिक्षण करू करू. तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्हाला नेता बनायसाठी मराठ्याची जात आहे का? तुम्ही नंतर मराठ्या जीवावर करा ना आरक्षण मिळालं. तुम्हाला या आंदोलनातच का प्रसिद्धी मिळवायची, आणि तुम्हाला या आंदोलनातच त्यांचं ऐकून आडवं काय यायचं? तुम्ही मनानेच का षडयंत्र रचून तयार केलंय लगी की तुम्ही 20 तारखेच्या रॅलीला जा, मुंबईत बी जा, मुंबईच्या कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणा, कुठंतरी काहीतरी शिवादा, म्हणजे हे याला ट्रॅप म्हणतात. हे ट्रॅप लावलाय म्हणून मी मराठा समाजाला सांगतोय, हे सरकारने ट्रॅप उभा केलाय. मराठा समाजाला सुद्धा हे माझं सांगणं गरजेचं आहे. आपले लोकही त्याच्यात काही सहभागी होणार आहेत, सरकारचे सुद्धा त्याच्यामध्ये काही आहेत, काही विरोधी पक्षाचे सुद्धा आहेत. हे मराठा समाजाने समजून घ्या. आणि हे 20 तारखेपासून मुंबईपर्यंत जायला किंवा तिथं चालणाऱ्या आंदोलनापर्यंत सगळं जोडलेलं आहे. ही झाला एक ट्रॅप. याच्यातून काही मला जरांगे पाटलाला काही बदनाम करता येतंय का हे बघायचं. मराठ्यांचे याचं दुसरा ट्रॅप. मराठ्यांचे किती वाहनं येणार आहेत, कसे येणार आहेत, काय करायचं, त्यांच्यावर काही दबाव येतो का, केशीचं भेव दाखवा मराठ्यांना, म्हणजे येणार नाहीत. मराठे भेट नाहीत, मराठे निघणार आहेत बाहेर. त्यो ट्रॅप 2. तिसरा, मुंबईत यांना येऊ द्यायचं पण लक्ष द्यायचं नाही. यांना म्हणजे नाही का ते हीन वागणूक दिल्यासाठी, अपमान केल्यासारखा. करोडो मराठी येणार, तुम्ही अपमान करणार तिथं. ही पण ट्रॅप रचलाय. माझ्याकडून काही चुकतंय का ते बघायचं, तो ट्रॅप टाकायचा. मराठा बांधवांना मी जाहीरपणाने सांगतो, यांचे ट्रॅप आणि फेप सगळे आजच उधळून लावले. मी खंबीर आहे, मी भेटच नाही, मागे बी सरकत नाही, मी मरायला तयार आहे. फक्त तुमच्यावर जबाबदारी, शांततेत आंदोलन करा, कोणी उद्रेक जाळपोळ करू नका. आणि कोणामुळे जर समाजाला डाग लागत असला तर त्यांनी मनानच माघारा. पण कोणी हिंसाचार करायचा प्रयत्न करणार असेल तर मुंबईला येणाऱ्या सगळ्या बांधवांनी स्वतः स्वयंसेवक बनायचं, आपल्या आसपास बारकाईने लक्ष ठेवायचं. ही सगळ्या मराठ्यांना विनंती. मी भेट नाही, मी एकटा जरी मुंबईला गेलो तरी भेट नाही. तुम्हाला शब्द दिलेला आहे, 3 करोडपेक्षा जास्त मराठी मी तुम्हाला मुंबईत दाखवे. आणि मराठ्यांचं एकही माणूस घरी राहत नाही, सगळेचे सगळे मराठी तुम्हाला करोडोच्या संख्येनं मुंबईत मोजायला या म्हणा. तुम्हाला मराठी काय असतात ना, उभं जग बघणारे, की इतक्या ताकदीची धडक या देशात आणि जगात इतकं रेकॉर्ड ब्रेक मराठी कधीच आले नव्हते. इतक्या ताकदीनं तुम्हाला वाहनं मोजत राहा, कशावर आलेत ते, मोटरसायकलवर आलेत का 4 व्हीलर आलेत, फक्त मुंबईत मराठी मोजा. मी भेट नाही. मराठ्यांना माझी विनंती, फक्त या गोष्टीपासून सावध राहा. आणि कोणी जर मराठ्यांचा या आंदोलनाला डाग लावण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न करत असतं तर मराठा समाजाने त्याच्या घरी जाऊन पाय पडून सांगा, तू एवढ्या वेळेस काही करू नको, तू आमचाच भाऊ आहे. त्याला एकदा समजून सांगा, दुसऱ्या वेळेस आपला नाविलाज आहे. त्याला जर त्याचं राजकीय करिअर, सामाजिक करिअर बर्बाद करायचं असेल त्याला आमचा नाविलाज आहे. पण सगळ्यांनी शांत राहा आणि एवढ्या वेळेस संकट काळात साथ द्या, कारण समाजासमोर संकट आहे आरक्षणाचं. ही समाजाला विनंती. नक्कीच हे होते जरांगे पाटील आणि आपण त्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया बघितल्या. सरकार कुठेतरी हे आंदोलन सुरू असताना किंवा मुंबईला जाताना कट रचतंय आणि हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करते असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.